आपली सरकार आपल्याला उत्तर सुद्धा नाही देत आहे आज, तर आपण खरंच एक डेमोक्रेटिक नेशनचा पार्ट आहोत की नाही, मला हे वाटतं. ते एज्युकेशन जर वीक असला तर काही पण पुढे होणार नाही आणि तेच नाही होते. एज्युकेशनचा फाउंडेशन जे बिल्ड करायचं आहे ते स्ट्रॉंग नाही आहे. देशात जे एक डेमोक्रेटिक नेशन आहे आणि असं क्लेम करतं की डेमोक्रेटिक नेशन आहे, तर आम्ही प्रोटेस्ट का नाही करू शकत, आमचा आवाज का नाही उचलू शकत आणि आमचा आवाज का दाबला जातोय. की वाईट वाटलं ह्या गोष्टीचं, यूथमध्ये राग आहे या गोष्टीचा आणि आपल्यामध्ये आहे ती केपेबिलिटी की आम्ही प्रोटेस्ट करू शकतो कारण आपण एका डेमोक्रेटिक नेशनमध्ये राहतो. मुंबईच्या शिवतीर्थावरती शिवसेनेकडनं जे निषेध आंदोलन आहे ते करण्यात येत आहे आणि त्याचं कारण म्हणजे पेपरफुटीचं प्रकरण. पेपरफुटीच्या प्रकरणावरून केंद्रीय जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाची जी मागणी आहे ती करण्यात येते आहे. सोनम वांगचुक असतील, अभिजित दीपके असतील यांच्या माध्यमातून उपोषण आंदोलन सुरू आहे दिल्लीच्या जंतर मंतरवरती आणि त्यालाच पाठिंबा म्हणून मुंबईच्या शिवतीर्थावरनं सुद्धा शिवसेनेचा हे जे आंदोलन आहे ते सुरू होतं आहे, झालेलं आहे. आणि माझ्यासोबत इथे काही विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया. काय वाटतंय, एकीकडे आपण म्हणतोय की हा तरुणांचा देश आहे आणि एकीकडे ह्या देशातला तरुणच रस्त्यावर उतरलेला आहे, एकूण ह्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेवर काय वाटतं? आता जे काय होत आहे देशात, ते आपले एज्युकेशन मिनिस्टर आहेत, त्यांच्या आता 20 दिवस झाले ते लोक हंगर स्ट्राईक करत आहेत, पण काही पण त्यांच्या रिॲक्शन नाही आहे. आणि काल ते लोकांनी त्यांना उचलून घेऊन गेले, ते पण एवढा मोठा हे होता. त्याच्याबद्दल फक्त ते जर बसून एक डायलॉग केला असता तर काहीतरी एक सोल्युशन निवडलं असतं, पण ते नाही करत आहे. तर ते दिसतोय की ते लोक घाबरले आहेत आणि ते घाबरटमुळे काही डायलॉग करत नाही. तर तेच एकूण जर आपण बघितलं तर आपल्याकडे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी प्रत्येक वेळी उपोषण आंदोलन हेच करावं लागतं, त्याशिवाय सरकारला जाग येत नाही असं सुद्धा बोललं जातं. पण एज्युकेशन सारखी जी गोष्ट आहे, शिक्षणासारखीची गोष्ट आहे जी की सगळ्यात महत्त्वाची आहे, अशा वेळी सुद्धा जर सरकार गप्प असेल तर एक युवा म्हणून, एक विद्यार्थी म्हणून तुमचा वैयक्तिक काय आक्रोश आहे? तर मी स्वतः एक स्टुडंट आहे आणि आता मी स्टुडंटसोबत काम पण करतो. मी काही स्टुडंट्सला शिकवतो पण. आणि तेच आहे की आम्ही बोलतात की इंडिया आगे नहीं बढ़ रहा है, इंडिया के स्टुडंट्स स्मार्ट नहीं है, सिविक सेन्स नहीं है. आणि हे सर्व जे काय आहे ते एज्युकेशननी हे होतं, पण ते एज्युकेशन जर वीक असला तर काही पण पुढे होणार नाही आणि तेच नाही होते. एज्युकेशनचा फाउंडेशन जे बिल्ड करायचं आहे ते स्ट्रॉंग नाही आहे आणि ते स्ट्रॉंग करायसाठी आता लोक प्रश्न विचारत आहेत आणि ते प्रश्नाचे काही उत्तर मिळत नाही. तू आता म्हणालास की लोक त्यासाठी प्रश्न विचारतायत, पण आपल्या ह्या सगळ्या सिस्टीमला प्रश्न विचारणं हे कुठेतरी चुकीचं ठरतंय का असं वाटतं? नाही, सिस्टमला प्रश्न विचारायचं चुकीचा कारण त्याच्यावरती सरकारकडनं उत्तर मिळत नाहीये. तर तेच आहे, उत्तर मिळत नाही करून उत्तरसाठी आम्ही हे करतायत, पण तेच आहे सिस्टमला कधी ना कधी तर ते लोकांना उत्तर द्यावंच लागेल. ते लोक सायलेंट नाही राहू शकत जास्त टाईमसाठी. तू काय सांगशील, तू आता बघतेस की इथे सगळे स्टुडंट सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत, अनेक ज्या सुसाईड केसेस आहेत त्या मुंबई आणि अख्ख्या देशभरात झालेल्या आहेत, यावरती सुद्धा जर का सरकारकडनं काही उत्तर मिळत नसेल तर एक यूथ म्हणून तुला काय वाटतं? असं वाटतं की जेव्हा आपण विकसित भारत याबद्दल बोलतो तर आपण खरंच विकसित भारतकडे प्रयत्न नुसतं रोड बांधून किंवा डेव्हलपमेंट फक्त इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करून करतो आहे का? आज एज्युकेशन ही सगळ्यात मोठी एक बेसिक नीड आहे आपल्या यूथची. एक एज्युकेशन अशी एक गोष्ट आहे जी यूथला शेप करते, पुढच्या जनरेशनला शेप करते आणि आपण जर आज त्यांना एक व्यवस्थित एज्युकेशनच नाही देऊ शकत आहे आणि आपली सरकार आपल्याला उत्तर सुद्धा नाही देत आहे आज, तर आपण खरंच एक डेमोक्रेटिक नेशनचा पार्ट आहोत की नाही, मला हे वाटतं. आणि एकीकडे आपण म्हणतोय की आपण सिस्टीमला प्रश्न विचारतोय, आपण सरकारला प्रश्न विचारतो, उत्तरं मिळत नाहीयेत, तर कुठेतरी आपण ह्या देशातल्या यूथचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय का? किंवा आपण म्हणतो की आजची जी युवा पिढी आहे ते देशाचं फ्युचर आहे असं सुद्धा आपण बोललं जात आहे. काय वाटतंय यावर? आजचं जे यूथ आहे ते पुढचं फ्युचर आहे, एकदम बरोबर. आज आपण जर बघतो तर मोस्ट ऑफ द जी न्यूज आहे आपण सोशल मीडिया आणि यातून त्यातून
आजच्या यूथला सगळ्या गोष्टी माहिती पडत आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आजचा जो यूथ आहे तो जास्त अवेअर आहे आणि आजचा यूथ जो आहे त्यांचे ओपिनियनसुद्धा आहे गोष्टींबद्दल. मला वाटतं की जर आपण आपली एज्युकेशन सिस्टम अजून स्ट्रॉंग बनवली, अजून इक्वल अपॉर्च्युनिटीज प्रेझेंट केल्या सगळ्यांना, तर आपलं यूथ आज कुठल्या कुठे जाऊ शकतं जर आपण त्यांना ते प्रोव्हाइड करू शकलो तर. पण जेव्हा आपण सरकारला प्रश्न विचारतोय आपल्याला त्या प्रश्नांचे कधी कुठे उत्तरच नाही मिळत आहे, जिथे सरकार खूप जास्त चुकते मला असं वाटते. कारण डेव्हलपमेंट काय चूक वाटते सरकारची याच्यात? मला असं वाटतं की सरकारने जबाब द्यायला हवं, प्रत्येक प्रश्नाचा जबाब द्यायला हवं. आज आपण प्रोटेस्ट करतोय, सगळं करतोय, पण सरकारकडून काहीच नेगोसिएशन नाही येत आहे, काही उत्तर नाही येत आहे, त्यांचे मतं नाही कळत आहे आपल्याला. सरकारचं मत कळणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तू म्हणतेस की आपण प्रोटेस्ट करतो, आंदोलनं करतोय, सगळ्या गोष्टी होत आहेत, सरकारकडनं उत्तर मिळत नाहीये. एक यूथ म्हणून काय वाटतंय की सरकारनं आता नेमकं काय करणं गरजेचं आहे? सरकारने सगळ्यात पहिले तर सगळ्यांचे प्रश्नांचे उत्तरं देणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे सोनम वांगचुकला फक्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, आम्हाला असं वाटतं की प्रोटेस्ट करण्याचा सुद्धा काय अर्थ, जर आम्हाला प्रोटेस्ट करण्याचा एक अधिकारच नाही भेटत या देशात, जे एक डेमोक्रेटिक नेशन आहे आणि असं क्लेम करतं की डेमोक्रेटिक नेशन आहे, तर आम्ही प्रोटेस्ट का नाही करू शकत, आमचा आवाज का नाही उचलू शकत आणि आमचा आवाज का दाबला जातोय? तर हे पाहून असं वाटतं की आम्ही डेमोक्रेसीचा पार्ट आहोत की नाही. ह्याच्यात मी तुला आणखीन एक प्रश्न विचारते की आता आदित्य ठाकरे मंचावरती बोलता आहेत, तर मुंबईतले, महाराष्ट्रातले आणि देशातले जे यूथ लीडर आहेत की जे काही लोकांना लीड करता आहेत, या नेत्यांकडनं तुमची काय अपेक्षा आहे एक यूथ म्हणून, की त्यांनी यूथचा आवाज कसा पुढे नेला पाहिजे? आता जसं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे सगळे प्रोटेस्ट करतायत आणि अजून बरेचसे यूथ लीडर्स आहे, आमचे त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहेत की आताची गव्हर्नमेंट, सरकार आमचं ऐकत नाही, तर हे यूथ लीडर्सनी आमचं ऐकावं, पुढे न्यावं ह्या मुवमेंटला. आणि मला वाटतं की हे फक्त एज्युकेशन मिनिस्टर रेजिग्नेशनबद्दल नाही आहे, ह्या यूथ लीडर्सनी जे प्रॉमिनंट एज्युकेशनचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना ॲड्रेस करायला पाहिजे. एज्युकेशन मिनिस्टरचं रेजिग्नेशनने आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहेत, त्याच्यावर पुढे एज्युकेशन सिस्टम कशी चेंज करावी त्याच्याबद्दल त्यांनी पावलं पुढे घ्यावी. पण ह्या सगळ्यावरती फक्त प्रोटेस्ट किंवा उपोषण हा एकच पर्याय आहे का? अर्थात नाही, पण मला वाटतं की कुठून तरी सुरुवात व्हायला पाहिजे आणि मला वाटतं की ही सुरुवात खूप योग्य आहे. जर सरकारला समजलं की यूथला काय म्हणतात की वाईट वाटलं ह्या गोष्टीचं, यूथमध्ये राग आहे या गोष्टीचा आणि आपल्यामध्ये आहे ती केपेबिलिटी की आम्ही प्रोटेस्ट करू शकतो, कारण आपण एका डेमोक्रेटिक नेशनमध्ये राहतो, तर मला वाटतं की प्रोटेस्ट करणं आणि उपोषणाने खरंच खूप फरक पडतो आणि ते एक पहिलं पाऊल आहे आपलं सरकारला सांगण्यासाठी की आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत. आता तू म्हणालीस की आम्ही त्यांच्यावरती नाराज आहोत, मग या नाराजीतून काय वाटतं? आता जेनझीचा सगळा जमाना आहे, जेनझी ही सगळी पिढी आहे, काय वाटतं ही जेनझी काय करू शकते? जेनझी ही खूप काय करू शकते. तुम्ही आता 20 दिवसातच बघितलं आहे की 20 दिवसातच जंतर मंतरला इतकी गर्दी झाली, उद्या चलो सांसद म्हणून दिल्लीला हे पण होणार आहे. जेनझीच्या हातात आलं तर खूप काय होऊ शकतं. आपण नेपाळ, बांगलादेशचं पण उदाहरण बघितले की जेनझीच्या प्रोटेस्टमुळे तिकडचं किती काय काय बदललं. तर मला वाटतं की आपण असंच पीसफुल प्रोटेस्ट जेनझी लोकांनी चालू ठेवला तो खूप काय बदलू शकतं, सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचू शकतो आणि आपलं पूर्ण सिस्टीम बदलू शकतं असं मला वाटतं. जेनझी ही खूप काही करू शकते, सरकारपर्यंत आपला आवाज सुद्धा पोहोचवू शकते. क्योंकि कोई बोल ही नहीं रहा है, फाइनली हम कुछ बोल रहे हैं, हम यूनाइट हो रहे हैं एक चीज़ पे, क्योंकि हमारे देश में ऐसा होता है कि हम यूनाइट ही नहीं हो पाते हैं. तो वही देख के थोड़ा सा होप मिल रहा है अपने फ्यूचर का कि मैं इस कंट्री में रहूं और बाहर ना जाऊं. एंड इतना बड़ा कुछ इंसिडेंट होना पड़े उसके बाद अगर लोग साथ आए तो ये हम ऑलरेडी बहुत पिछड़ चुके हैं. जो हम अपने कॉन्स्टिट्यूशन की बात करते हैं हम उससे काफ़ी दूर जा चुके हैं. इतने सारे बच्चों को जान देनी पड़ी तब इतने लोग सड़क पे उतरे हैं. इट्स अ वेरी सैड थिंग. अगर हम बोले कि अभी जैसे आदित्य जी ने यहाँ पे भाषण दिया, अपना ओपिनियन जो है वो बोल दिया था, वैसे भी मुंबई, महाराष्ट्र और देश के कई युवा नेता है, तो उनसे आपकी क्या अपेक्षा है कि उन्होंने आगे जाके यूथ के लिए क्या करना चाहिए? जो आप वोट मांगते वक्त वादा करते हैं वो करिए. आप अपने बारे में नहीं, आप जिनसे वोट ले रहे हैं उनके बारे में सोचिए. बिकॉज आप वोट ले लेते हैं और फिर आप सिर्फ अपने बारे में सोच के काम करते हैं, जो हम ध्यान में रख के वोट नहीं देते हैं. तो आप दूसरों के बारे में, आप नेता हैं तो आपका काम है कि आप दूसरों के लिए काम करें. अगर आप वो नहीं कर सकते हैं तो आप नेता मत बनिए. ये जो अभी सब प्रॉब्लम चल रहा है, बहुत सारे स्टूडेंट्स ने सुसाइड किया है, फिर भी तो उसकी वजह से जो मांग है धर्मेंद्र प्रधान जी के रिजिग्नेशन की वो हो रही है क्या? लेकिन ये सब प्रोटेस्ट चल रहा है, ये अनशन चल रहा है, क्या यही काफ़ी है?
बिल्कुल भी नहीं। एक्चुअली उनको खुद आगे आना चाहिए और रिज़ाइन देना चाहिए उनका, बिकॉज वो बेसिक है, वो बहुत बेसिक चीज़ है। यूके के प्राइम मिनिस्टर ने कुछ रिज़ाइन कर दिया और हमारा एजुकेशन मिनिस्टर रिज़ाइन नहीं कर पा रहा है इतना बड़ा चीज़ होने के बाद भी। तो ये इन इट सेल्फ एक बहुत बहुत बड़ा प्रॉब्लम है। आपके हाथ में तो बोर्ड भी दिखाई दे रहा है हमें। आप सपोर्ट कर रहे हैं यूथ के लिए, स्टूडेंट्स जिनकी जान चली गई है उसकी वजह से ये सब अनशन चल रहा है। जंतर मंतर पे भी बहुत बड़ा अनशन चल रहा है। यहाँ मुंबई से भी शुरुआत हो रही है। क्या कहोगे, आप किस तरह से इसको सपोर्ट कर रहे हैं? मैं तो आज इधर आया हूँ, पर मेरे दिमाग में सबसे बड़ी चीज़ जो है, एक अभिषेक दिवके ने बोला था कि जो मंत्रियों के मन में डर नहीं है वो हमें लाना है। उसके वजह से हमें अकाउंटेबिलिटी चाहिए। जो भी पावर में है वो पावर खुद के लिए ना यूज़ करिए, पर जो स्टूडेंट्स है, जो यूथ है, जो कल का फ्यूचर है, उनके लिए कुछ करिए। क्या आपको ऐसा लगता है कि ये जो अभी प्रोटेस्ट शुरू हो रहा है, क्या यही सिर्फ जो है वो काफ़ी है? काफ़ी तो नहीं है, पर कहीं पे तो चालू होना चाहिए ना। बहुत सारे ऐसे सवाल सोशल मीडिया पर भी उठाते हैं कि जैसे कि हम कुछ सरकार से पूछते हैं तो हमें बोलने नहीं दिया जाता है, या फिर सरकार हमसे बात भी नहीं कर रही है। लेकिन ये भी एक बात है कि कहीं हम सिस्टम को अगर सवाल पूछ रहे हैं तो वो क्या यूथ की गलती है क्या? नहीं, यूथ की गलती तो नहीं है बिल्कुल भी। लास्ट 12 साल में मोदी जी ने एक इंटरव्यू नहीं दिया है, स्क्रिप्टेड चीज़ें बात करते हैं, कोई मंत्री अकाउंटेबिलिटी नहीं लेता है। गुस्सा तो आएगा ना यूथ को, उतरेंगे ये रोड पे, मांगेंगे अपने लिए जो उनको चाहिए। आगे जाके जो होएगा, इट शुड बी फॉर द गुड ऑफ द यूथ। और अपना ओपिनियन एक्सप्रेस करना एज अ पिलर ऑफ डेमोक्रेसी, इट इज फ्रीडम ऑफ स्पीच। केवळ आणि केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे ती जोर धरते आहे। देशामध्ये इतर पक्षांचे सुद्धा जे काही तरुण नेते आहेत, जे मुंबईचं प्रतिनिधित्व करतायत, जे राज्याचं प्रतिनिधित्व करतायत आणि जे देशाचं प्रतिनिधित्व करतायत, त्यांच्याकडूनही या सगळ्या जेनजी असतील किंवा जे यूथ असतील त्यांच्या अपेक्षा सुद्धा आहेत। आम्ही भारतामध्ये राहतो, लोकशाही असलेल्या देशामध्ये राहतो, त्यामुळे तिथे आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य नक्कीच आहे, त्यामुळे आम्ही प्रश्न विचारणार असं सुद्धा या तरुणाईचं म्हणणं आहे। त्यामुळेच आता तरुणाई नेमकं काय करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जाणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर.